तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्राकृतिक भारताचा भूगोल सुरू केलेला आहे आणि त्यामधला पहिला चॅप्टर झाला. त्यानंतर आज आपल्याला दुसरा चॅप्टर पाहायचा आहे, ज्याचं नाव आहे खडक. खडकाविषयी आज आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आता लक्षात घ्या की नेमका खडक म्हणजे काय. तर खडक हे जे आहे तर ते अनेक खनिजांचं मिश्रण, त्याला आपण खडक म्हणतो. खनिज मग कशापासून बनतात, तर खनिजे ही मूलद्रव्यापासून बनतात. वेगवेगळी मूलद्रव्ये आपल्याला माहित आहेत. ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन हे सगळे काय आहेत, मूलद्रव्ये आहेत. काही धातू मूलद्रव्ये आहेत, जसं की लोह खनिज, आयर्न असतं, ॲल्युमिनियम असतं, मॅग्नेशियम असतं, सोडियम असतं. ही काही धातू खनिजे आहेत. काही धातू मूलद्रव्ये आहेत आणि काही वायुरूप मूलद्रव्ये देखील असतात. तर अशा अनेक मूलद्रव्यांपासून एक संयुग तयार होतं आणि त्याला विशिष्ट अशा रासायनिक प्रमाणामध्ये ते तयार होतं, त्याला आपण खनिज म्हणतो. आणि हे खनिजांचं मिश्रणाच्या वेळेस बघा, आपल्याला इथं दोन संकल्पना माहित पाहिजेत, संयुग आणि मिश्रण, कंपाऊंड आणि मिक्सचर. कंपाऊंड मध्ये काय असतं, रासायनिक दृष्ट्या जे घटक एकत्र येतात, त्याचे मूलद्रव्ये एकत्र येतात, ते विशिष्ट प्रमाणात आलेले असतात. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे संयुग आहे की ज्याच्यामध्ये कार्बनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे दोन अणू असतात. बरोबर आहे. हा फॉर्म्युला कार्बन डायऑक्साईडचा फिक्स आहे, याच्यामध्ये बदल होतो का, नाही. एक कार्बन आणि दोन ऑक्सिजन असणारच. म्हणजेच काय, विशिष्ट प्रमाणात जेव्हा मूलद्रव्ये एकत्र येतात त्याचं संयुग बनतं. तर ही जी खनिजे आपण म्हणतोय ती मूलद्रव्यांची संयुगे असतात की ज्यामध्ये विशिष्ट मूलद्रव्येच विशिष्ट प्रमाणात एकत्र आलेली असतात. बरोबर आहे. मग त्यामुळे प्रत्येक खनिजाचं वेगवेगळं नाव असतं आणि वेगवेगळ्या मूलद्रव्यांपासून ती खनिजे बनलेली असतात. त्यानंतर ही खनिजे मिश्रण तयार झाल्यानंतर त्याला खडक म्हणतो. आता मिश्रणामध्ये लक्षात घ्या की इथे विशिष्ट प्रमाणामध्ये त्याचा घटक एकत्र येणं गरजेचं नाही. तो कोणत्याही प्रमाणामध्ये मिक्स झाला तरी त्याला आपण मिश्रण म्हणू शकतो. तर खडक जे आहेत ते अशा प्रकारे खनिजांपासून बनलेली काय आहेत, मिश्रणे आहेत. लक्षात आलं. आणि त्याच्यामुळं खडकाचं विशिष्ट असं सूत्र नाही किंवा खडकाचं विशिष्ट असं गुणधर्म नाहीत. वेगवेगळ्या परिस्थितीत निर्माण झालेल्या वेगवेगळ्या खडकांना वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा आकार वेगळा आहे, त्यांचा रंग वेगळा आहे, त्यांच्यामध्ये जे काही कण आहेत त्या कणांची रचना किंवा कणांचा आकार हे सगळं वेगळं आहे. आणि यामुळे खडक जे आहेत त्या खडकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रकार आढळून येतात. आता या खडकांचा अभ्यास आपल्याला का करायचा आहे मग, तर आपल्या पृथ्वीचं जे काही बाहेरचं शिलावरण आहे, लिथोस्फिअर आहे. आपण लिथोस्फिअर कशाला म्हणायचं हे आपण पृथ्वीचे अंतरंग पाहिलं त्यामध्ये पाहिलेलं आहे. तर हे जे काही बाहेरचं पृथ्वीचं शिलावरण आहे ते शिलावरण या खडकापासून बनलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला या खडकांबद्दल अभ्यास किंवा माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मग खडकाचे प्रकार कोणते असतात, तुम्हाला एखादा खडक पाहिल्यानंतर त्याचा प्रकार ओळखता आला पाहिजे. आणि मग तो प्रकार ओळखल्यानंतर त्या खडकाची वैशिष्ट्ये काय आहेत, म्हणजे तो कठीण आहे, मृदू आहे, लवकर फुटतो किंवा तापमानामुळे त्याच्यावरती काय परिणाम होतो, तर ही त्याची वैशिष्ट्ये झाली. तर जेव्हा आपण भूगोलाचा अभ्यास करू, एखादं भूरूप पाहू, तेव्हा तुम्हाला ते भूरूप ज्या घटकापासून बनलेलं आहे त्याविषयी माहिती असली पाहिजे. म्हणून आपण या खडकांचा आपण अभ्यास करणार आहोत. तर लक्षात घ्या की पृथ्वीचं आपण सांगितल्याप्रमाणे शिलावरण हे खडकापासून बनलेलं आहे. खडक हे खनिजांपासून बनलेलं मिश्रण आहे. तर खनिजे ही वेगवेगळ्या मूलद्रव्यांपासून बनलेली संयुगे आहेत. तर लक्षात आलं. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपलं जे शिलावरण आहे, पृथ्वीच्या बाहेरचं आवरण, हे मुख्यतः दोन प्रकारच्या खनिजांपासून जास्त प्रमाणामध्ये बनलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळी खनिजे आहेत, पण दोन खनिजे ही प्रामुख्याने आढळतात. जर शिलावरणामध्ये वजनी प्रमाण काढलं तर जवळपास तुम्हाला याच्यामध्ये 50% पेक्षा जास्त जर काय आढळत असेल तर ती दोन खनिजे आढळतात. कोणती ती दोन खनिजे आहेत, तर फेल्स्पार आणि क्वार्ट्ज ही दोन खनिजे जी आहेत ती पृथ्वीच्या शिलावरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. किंवा पृथ्वीच्या शिलावरण जे खडकांपासून बनलेलं आहे त्या खडकांमध्ये प्रामुख्याने ही दोन खनिजे मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. आणि या शिलावरणामध्ये जर मूलद्रव्य तुम्ही पाहायला गेलात
तर मूलद्रव्य कोणती मूलद्रव्य कोणत्या प्रमाणामध्ये आहेत तेही पाहून घेऊया. तर लक्षात घ्या की या शिलावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे, ते जवळपास 46.6% आसपास आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सिलिकॉनचं प्रमाण आहे की ज्याचं प्रमाण 27.7% आसपास आहे. म्हणजे लक्षात घ्या की ऑक्सिजन आणि सिलिकॉन या दोन मूलद्रव्यांचं जर प्रमाण आपण बेरीज केली तर ती साधारणपणे 75% जाते. तर जे आपलं भूपृष्ठाचं जे शिलावरण आहे त्यामध्ये जवळपास 75% भाग हा या दोन मूलद्रव्यांचा आहे, ऑक्सिजन आणि सिलिकॉन. तर याच्यावरतीही बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत की 3-4 मूलद्रव्ये देतात आणि त्यांचा क्रम लावायला सांगतात की उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने लावा त्यांच्या प्रमाणानुसार. तर हे एक चार्ट आपल्याला माहीत असला पाहिजे. ऑक्सिजनचं प्रमाण 46.6% आहे शिलावरणातलं, सिलिकॉनचं प्रमाण 27.7% आहे. त्यानंतर ॲल्युमिनियम हा धातू असतो तिसऱ्या क्रमांकाला, ज्याचं प्रमाण 8.1% आहे. आणि चौथा मोठ्या प्रमाणात आढळणारं मूलद्रव्य म्हणजे आयर्न किंवा त्याला फेरस म्हटलं जातं, तर ते आहे 5%. तर ही प्रमुख मूलद्रव्ये जी आहेत शिलावरणातली ती माहीत असली पाहिजेत. आणि त्यानंतर मग इतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सोडियम यासारखी मूलद्रव्ये थोड्या प्रमाणात अल्प प्रमाणामध्ये आपल्याला या शिलावरणामध्ये असलेले आढळून येतात. तर या प्रमुख मूलद्रव्यांपासून खनिजे बनलेली आहेत आणि त्या प्रमुख खनिजांपासून काय बनलेले आहेत, खडक बनलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं काय, तर मी सांगितलेली ही पहिली 4 महत्त्वाची मूलद्रव्ये ऑक्सिजन, सिलिकॉन, ॲल्युमिनियम आणि आयर्न, त्यांचं शिलावरणामध्ये जे प्रमाण आहे टक्केवारी वजनी प्रमाणामध्ये आपण पाहिलं किती टक्के वजन ऑक्सिजनचं आहे, किती टक्के वजन सिलिकॉनचं आहे. तर हे वजनी प्रमाणामध्ये आपण त्याचा माहिती घेतली. या मूलद्रव्यापासून बनलेली फेल्डस्पार आणि क्वार्ट्ज ही जी 2 प्रमुख खनिजे आहेत ती या शिलावरणामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि साधारणपणे शिलावरणामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे खडक आढळतात या खडकांमध्ये प्रामुख्याने ही खनिजे आपल्याला आढळून येतात. तर ही 2 खनिजे देखील नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फेल्डस्पार आणि क्वार्ट्ज ही 2 खनिजे की जी मोठ्या प्रमाणामध्ये या शिलावरणामध्ये आढळतात. आणि कोणती मूलद्रव्ये मोठ्या प्रमाणात आढळतात तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला पाहायचं आहे की खडकांचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. तर खडकांच्या निर्मिती प्रक्रियेनुसार खडकांचे प्रकार पडतात. मग ते कोणकोणते प्रकार आहेत लक्षात घ्या. प्रामुख्याने 3 प्रमुख प्रकारचे खडक आपल्याला आढळून येतात. एक अग्निजन्य खडक, दुसरा आहे स्तरित खडक किंवा गाळाचे खडक, तिसरा आहे रूपांतरित खडक. इंग्लिशमध्ये त्यांची नावं लक्षात असणं गरजेचं आहे. ज्यांना मराठी मीडियम मधले जे अवघड भूगोलामध्ये बऱ्याचदा सेमी इंग्लिशचे किंवा इंग्लिश मीडियमच्या मुलांनी भूगोलचा अभ्यास हा इंग्लिशमधून केलेला असतो, त्यांना मराठीचे शब्द थोडे अवघड जातात. आणि हा आपण जो काही पुढे कन्सेप्च्युअल भूगोल पाहणार आहोत संकल्पना, त्यामध्ये असे अनेक मराठी शब्द असणार आहेत की जे थोडे अवघड आहेत. तर त्यांच्यासाठी इंग्रजी देखील शब्द तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अग्निजन्य खडकाला इग्नियस रॉक असं म्हटलं जातं. गाळाचा खडक आहे त्याला सेडिमेंटरी रॉक असं म्हटलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे जो रूपांतरित खडक मराठीमध्ये, तर त्याला इंग्लिशमध्ये मेटामॉर्फिक रॉक असं म्हटलं जातं. तर हे 3 प्रमुख खडकांचे प्रकार आहेत. मग आता आपण एक एक पाहूयात की कोणत्या खडकाची निर्मिती कशी होते. पहिला प्रकार अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडक कशाला म्हणायचं, तर लक्षात घ्या याची प्रक्रिया कशी असते किंवा हा खडक कसा तयार होतो. तर आपण पृथ्वीचा अंतरंग पाहताना पाहिलेला आहे की पृथ्वीच्या प्रावरणामध्ये द्रवरूप अवस्थेमध्ये किंवा स्थायू द्रवरूप अवस्थेमध्ये असणारा शिलारस आहे की ज्याच्यामध्ये प्रचंड उष्णतेमुळे खनिजे वितळलेल्या अवस्थेत आहेत आणि त्याला आपण म्हणतो शिलारस. हा शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतो किंवा कधी कधी पृथ्वीच्या आतमध्येच थंड होतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन थंड होतो किंवा पृथ्वीच्या कधी कधी आतमध्येच थंड होतो. आणि थंड झाल्यानंतर त्याचा एक घट्ट असा खडक तयार होतो आणि त्या खडकाला आपण काय म्हणतोय, अग्निजन्य खडक. लक्षात आलं. अग्निजन्य खडक हा शिलारसापासून बनणारा खडक आहे. बरोबर आहे. आता लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी
की शिलारस जो आहे तो द्रव अवस्थेत आहे, प्रचंड उष्ण असा तो शिलारस आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय असणार आहे तर फक्त खनिजे, त्याच्यामध्ये फक्त खनिजे असतात, तेही वितळलेल्या अवस्थेत असतात आणि त्यापासून तो खडक बनतो. त्यामुळे त्या खडकामध्ये तुम्हाला प्राणी किंवा वनस्पती यांचे अवशेष आढळणार आहेत का? नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जीवावशेष आढळून येत नाहीत. लक्षात आलं? दुसरी गोष्ट म्हणजे हा खडक जो आहे तो प्युअर अशा खनिजांचं सॉलिडिफिकेशन किंवा घट्ट होऊन बनणारा असल्यामुळे हा खडक कठीण असतो. हा खडक काय असतो? कठीण असतो. जरी आता असं असलं म्हणजे आपण म्हणतो की अग्निजन्य खडक हा शिलारसापासून बनतो, परंतु तरी देखील याच्यामध्ये जे काही कण बनतात, ह्या खडकाचे जे कण असतात त्यांच्या आकारामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. ही विविधता का आढळून येते तर जो थंड होण्याचा दर आहे किंवा वेग आहे तो वेगवेगळा असतो. म्हणजे जर समजा शिलारस पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पसरला ज्वालामुखीच्या मार्फत, तर तो पृथ्वीचा पृष्ठभाग हा थंड आहे, वातावरण थंड आहे, त्याच्यामुळे तो लवकर किंवा वेगाने थंड होणार आहे. परंतु जर पृथ्वीच्या पृष्ठभागाखालीच तो जर शिलारस आला आणि तिथे थंड होत गेला तर तिथे थंड व्हायला त्याला वेळ लागणार आहे. कारण तेवढं थंड किंवा तेवढं थंड हवा तिथे तापमान कमी नाही, तिथे तापमान पृथ्वीच्या आतमध्ये थोडं जास्त आहे आणि त्याच्यामुळे तो शिलारस थंड व्हायला थोडा वेळ लागणार आहे. म्हणजे तिथे थंड होण्याचा वेग कमी असणार आहे आणि थंड होण्याचा वेग बदलल्यामुळेच जी काही खडकाच्या कणांची साईज असते किंवा आकार असतो तो काय होतो? बदलतो. तर जेवढ्या वेगाने हा शिलारस थंड होतो तेवढे बारीक बारीक कण असणारा खडक तयार होतो आणि जेवढा जास्त वेळ लागतो थंड व्हायला तेवढे त्या खडकाचे कण जे आहेत ते मोठे मोठे तयार होतात. त्याच्यामुळे हे कायम लक्षात ठेवायचं की पृथ्वीच्या पृष्ठभागावर जर ज्वालामुखीच्या मार्फत शिलारस आला आणि त्याचा जर पसरला तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि तो थंड होऊन खडक बनला तर त्याचे कण बारीक असणार आहेत. परंतु जर पृथ्वीच्या आतमध्येच एखादी पोकळी असेल आणि त्या पोकळीमध्ये प्रावरणातून शिलारस आला आणि तो त्या ठिकाणी थंड झाला आणि त्यापासून खडक बनला तर त्याचा वेग थंड होण्याचा कमी असल्यामुळे तिथे जे कणांचा आकार असणार आहे खडकाचा तो मोठा असणार आहे. मग याच्यावरून जर तुम्हाला खडक दिला आणि त्याच्या कणांचे दोन खडक तुम्हाला दिले, एक बारीक कण असणारा खडक आहे, दुसरा मोठा कण तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये, तर तुम्ही लगेच सहजपणे ओळखू शकता की हा कशा प्रकारचा खडक असू शकेल. हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार झालेला असेल का पृथ्वीच्या आतमध्ये तयार झालेला असेल. तर हे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात आलं अग्निजन्य खडक कशाला म्हणायचं? पृथ्वीच्या आतमध्ये जो शिलारस आहे तो शिलारस थंड होऊन ज्या खडकाची निर्मिती होते त्याला आपण अग्निजन्य खडक म्हणतो. त्या खडकामध्ये मग तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर तयार होऊ शकतो किंवा पृथ्वीच्या आतमध्ये देखील तयार होऊ शकतो. त्यामध्ये वनस्पती किंवा प्राणी असे कोणतेही जीवावशेष त्यामध्ये आढळत नाहीत. तो फक्त प्युअरली खनिजांपासून बनलेला तो खडक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्या ज्या कणांचा आकार आहे तो कसा बदलतो किंवा त्याच्यावरती जो काही वेग आहे थंड होण्याचा त्याच्यावरती कसा परिणाम होतो कणांच्या आकारावर, तर ते आपण पाहिलं. मग याची उदाहरणंही लक्षात घ्या. ग्रेनाइट आणि बेसाल्ट ही प्रमुख अशी अग्निजन्य खडकाची उदाहरणं आहेत. ग्रेनाइट म्हणजे तुम्हाला जो काळ्या रंगाचा खडक असतो कडक असा, तर तो ग्रेनाइट खडक आहे. आणि दुसरा म्हणजे आपला बेसाल्ट खडक की ज्याच्यापासून आपलं दख्खनचं पठार आपण म्हणतो तयार झालेलं आहे. तर हे दख्खनचं पठार देखील ज्वालामुखीचा उद्रेक लाखो वर्षापूर्वी झाला होता आपल्या भारताच्या या भूमीवरती आणि तो ज्वालामुखीच्या उद्रेकातून शिलारस आपल्या पठारावरती पसरला आणि तो थंड होऊन आपलं पठार तयार झालेला आहे. आणि खडकाचा प्रकार काय आहे? तो बेसाल्ट प्रकारचा खडक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर लक्षात आलं, हा पहिला प्रकार होता खडकाचा. आता दुसरा